नमस्कार. आजची रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने आणि खूप चविष्ट अशी सांडग्याची भाजी. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी सोप्या पद्धतीने इथे मी रेसिपी शेअर केलेली आहे. तर चला मग साहित्य बघून घेऊया. इथे 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 टॅमॅटो बारीक चिरलेले आहेत. 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 5-6 लसूण ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून इतकं दाण्याचा कूट आहे. जर दाण्याचा कूट तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. पाव चमचा इतकं जिरं, पाव चमचा इतकी हिंग, अर्धा चमचा मोहरी. त्यानंतर हे सगळे मसाले बघूया. लाल तिखट 1.5 चमचा, हळद अर्धा चमचा, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार. तर सुरुवातीला ना आपण सांडगे चांगले भाजून घेऊया तेलामध्ये. अगदी छान सोनेरी रंगावरती येईपर्यंत आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे. त्यामुळे काय खाताना सांडगे एकदम छान चविष्ट लागतात. इथे बघा तुम्ही सांडगे भाजताना गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. सांडगे आपले भाजून झालेले, थोडासा रंग चेंज झालेला आहे. त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून इतकं तेल घालूया. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली फुलू द्या. मसाले कमी जास्त तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे बघा तुम्ही मोहरी चांगली फुलल्यानंतर मी जिरं आणि हिंग घातलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्येच आपल्याला कांदा घालायचा आहे चिरलेला. आणि हे सगळं साहित्य जे आहे ना आपल्याला फोडणीचं ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे. इथे बघा तुम्ही थोडाफार कांदा परतल्यानंतर मी इथे टॅमॅटो घातलेला आहे आणि टॅमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये डाळ घालायची नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. फक्त सांडग्याचीसुद्धा भाजी करू शकता. फक्त सांडग्याची भाजीची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, मी अपलोड केलेली आहे. आता याच्यामध्ये ना कांदा आणि टॅमॅटोमध्येच आपल्याला डाळ घालायची आहे आणि डाळ चांगली मिनिटभर परतवून घ्यायची आहे. आता पाणी वगैरे न घालता या कांदा आणि टॅमॅटोमध्ये डाळ थोडीफार आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदासुद्धा मऊ झालेला आहे, टॅमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे सुके मसाले घेतले होते ते घालूया आणि सर्व मसाले चांगले असे परतवून घ्यायचे आहेत मिनिटभर. मसाले परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत. इथे मी पाणी गरम करून घातलेलं आहे. आता पुन्हा हे सर्व मसाले चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती पुन्हा आपल्याला ही डाळ झाकून ठेवायची 5 मिनिटभर. 5 मिनिटामध्ये आपल्याला डाळ मध्ये मध्ये चेक करायची आहे. इथे बघू शकता तुम्ही डाळ बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. 80% डाळ इतकी शिजलेली आहे. आता आपण ह्या स्टेजला ना इथे सांडगे घालायचे. सांडगे पटकन शिजतात त्यामुळे सांडगे मी सर्वात शेवटी घातलेले आहेत. ही सांडग्याची भाजी तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातासोबतसुद्धा छान लागते. आता इथे जेवढं पाणी मी वापरणार आहे ते सर्व गरमच पाणी वापरलेलं आहे. थंड पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. आता ही भाजी 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला शिजायला ठेवायची. मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं शिजायला ठेवूयात आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायची ही भाजी. 5 ते 7 मिनटं तुम्ही बघू शकता डाळसुद्धा बऱ्यापैकी शिजलेले आहेत, सांडगेसुद्धा शिजलेले आहेत. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही अशा पद्धतीने करून पहा. बघा डाळसुद्धा चांगली शिजलेली आहे. सांडगेसुद्धा तुम्हाला दाखवते. सांडगेसुद्धा हाताने दाबले तर पटकन असे मॅश होत आहेत. इथे तुम्हाला सुरीनेसुद्धा दाखवते. बघा सुरीनेसुद्धा चांगले असे तुटत आहेत सांडगे. आता इथे सर्वात शेवटी मी दाण्याचा कूट घालणार आहे. दाण्याचा कूट ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. कोथिंबीर घालूया आणि पुन्हा मिनिटभर आपल्याला हे सर्व झाकून ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवरती एक वाफ करून घेऊयात. अगदी छान अशी चमचमीत सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. भाकरीसोबत तर ही सांडग्याची भाजी खूप छान लागते. बघा तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली? सांडग्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा.
तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.